Good morning, students. Today we are going to study page number 9, second poem, Parts of Speech. See here, grammatical topic is given here, and that is parts of speech. बघा इथं आपल्याला व्याकरणाचा एक भाग दिलेला आहे. त्याचंच नाव आहे शब्दांच्या जाती. पार्ट्स ऑफ स्पीचचा अर्थ काय होतो? शब्दांच्या जाती. इन अवर मराठी लँग्वेज ऑल्सो देअर आर पार्ट्स ऑफ स्पीच दॅट इज कॉल्ड शब्दांच्या जाती. त्याच आपल्याला आता इंग्लिशमध्ये शिकायचे आहे. बघा विद्यार्थ्यांना, तुम्ही मागच्या वर्षी 5वीत होते, त्यामुळे तुम्हाला एवढं त्याचं ओळख झालेली असेलही नाही किंवा नाहीही. तर पार्ट्स ऑफ स्पीचचा अर्थ काय होतो? तर आपण जे काही वाक्यरचना करतो किंवा जे बोलतो याचे सगळे हे शब्दांचे वेगवेगळे प्रकार असतात. ते सगळे जॉईन केलेले असतात, ते सगळे कंबाईन केलेले असतात आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये काही नाम असतात, काही सर्वनाम असतात. याचा एक एक आपल्याला अभ्यास करायचा आहे, स्टडी करायचा आहे. फर्स्ट लाईन ऑफ द पोएम इज एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाऊन ॲज फील्ड अँड फाउंटन स्ट्रीट अँड टाऊन. इन द फर्स्ट लाईन द पोएट गिव्ज अस डेफिनेशन ऑफ नाऊन. पहिल्याच ओळीमध्ये बघा कवीने काय दिली आहे? नाऊनची व्याख्या दिलेली आहे. म्हणजेच नाम म्हणजे काय? तर प्रत्येक नाव म्हणजेच नाम. आता आपल्याला आपल्या आईवडिलांनी दिलेलं नाम किंवा आपण एखाद्या वस्तूला ठेवलेलं नाम, उदाहरणार्थ आपण म्हणतो फॅन, इट्स अ फॅन, इट्स अ टेबल, इट्स अ चेअर, दॅट इज नाऊन. इफ आय से आय ॲम अ बॉय, इट इज ऑल्सो अ नाऊन. ते सुद्धा नाम आहे. आपण त्याचे वेगवेगळे टाईप्स पडलेले आहेत, वेगवेगळे प्रकारसुद्धा आहे. ते आपण पुढे शिकणार आहे. ज्यावेळेस शाळा सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला या प्रत्येकाचे उपप्रकारसुद्धा शिकवणार आहे. आता आपण आज फक्त शब्दांच्या जाती शिकतोय. सो एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाऊन. प्रत्येक नावाला नाम असे म्हणतात. ॲज फील्ड अँड फाउंटन स्ट्रीट अँड टाऊन. बघा त्यांनी ॲजचा वापर करून पोएटने काय केलेलं आहे? तर ॲजचा वापर करून त्याने उदाहरण दिलेलं आहे. ॲज फील्ड, फॉर एक्झाम्पल फील्ड, फाउंटन, स्ट्रीट अँड टाऊन, दीज आर ऑल्सो नाउन्स. दीज आर कॉल्ड नाउन्स. फील्ड, फाउंटन, स्ट्रीट अँड टाऊन आर कॉमन नाउन्स. बघा नामाचे जे प्रकार मी शिकवणार आहे ना पुढे तुम्हाला, त्यातलं कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम, हे याचं हे उदाहरण आहे. हाऊस इज ऑल्सो अ कॉमन नाऊन. तुम्ही काय करायचं आहे? आता घरी आज आहात तर घरी तुम्ही कॉमन नाऊनचे उदाहरणं शोधून काढा. किंवा नाऊन कोणकोणते तुम्ही बघतायत आपल्या अवतीभोवती, आपल्या घरामध्ये भरपूर नावाचे प्रकार आहेत. तुम्ही सगळे शोधा आणि ते इंग्लिशमध्ये छोटे छोटे लिहून बघा. इन द थर्ड लाईन द पोएट सेज दॅट व्हॉट इज कॉल्ड प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे काय? इन प्लेस ऑफ नाऊन द प्रोनाऊन स्टँड्स. इन प्लेस ऑफ म्हणजे च्याऐवजी. ज्यावेळेस नामाच्या ऐवजी काय असतं त्या ठिकाणी प्रोनाऊन असतं, म्हणजेच विशेषण सर्वनाम असते. प्रोनाऊनचा अर्थ होतो सर्वनाम. नामाच्या ऐवजी जे येते ते सर्वनाम असते. इफ आय से ही इज अ बॉय, इन दिस सेंटेन्स ही इज अ प्रोनाऊन. बघा आता जर आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतोय, इफ आय से सम सेंटेन्सेस अबाउट गोपाल, गोपालबद्दल बोलते, गोपाल इज अ व्हेरी टॅलेंटेड बॉय, ही इज टॉल बॉय. हे एक्झाम्पल बघा. पहिल्या लाईनमध्ये मी काय म्हटलं आहे? पहिल्या सेंटेन्समध्ये गोपाल, दिस इज प्रॉपर नाऊन, हे विशेष नाम आहे कारण त्याच्या आईवडिलांनी ते त्याला विशेष ठेवलेलं आहे. पण इन सेकंड लाईन इफ आय से ही इज व्हेरी टॉल बॉय, तो खूप टॉल बॉय आहे, तर हे काय आलं? त्याच्याऐवजी आलेलं सर्वनाम आहे, प्रोनाऊन आहे. ॲज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स. फॉर एक्झाम्पल पोएट सेज दॅट ही अँड शी क्लॅप देअर हँड्स. तो आणि ती टाळ्या वाजवत आहेत. तो आणि ती हे काय झाले? मग सर्वनाम झाले. मग शब्दांच्या जातींमधला पहिला प्रकार काय बघितला आपण? नाम. दुसरा बघितला सर्वनाम. थर्ड टाईप ऑफ द पार्ट्स ऑफ स्पीच इज ॲडजेक्टिव्ह. तिसरा प्रकार आहे विशेषण. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग ॲज मॅजिक वॅन्ड और ब्रायडल रिंग. ॲडजेक्टिव्ह काय दर्शवतं? तर विशेषता, त्या वस्तूची विशेषता दर्शवतं. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? विशेषण. तसंच इंग्लिशमध्ये ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अबाउट द थिंग. ॲडजेक्टिव्ह हा त्या वस्तूबद्दल असलेली किंवा त्या गोष्टीबद्दल असलेली विशेषता दर्शवतो. पोएट गिव्ज अस एक्झाम्पल ऑफ मॅजिक अँड ब्रायडल.
पोएटने आपल्याला मॅजिक म्हणजे जादूची आणि ब्रायडल हे असे 2 उदाहरणं दिलेले आहेत. इफ यू से दॅट आय एम व्हेरी क्लेवर बॉय, क्लेवर इज अ ॲडजेक्टिव्ह. क्लेवर काय आलं तुमचं? विशेषण आलं. थर्ड टाईप ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच इज वर्ब. चौथा प्रकार कोणता आहे शब्दांच्या जातीचा? क्रियापद. वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन. इन युअर लास्ट इयर यू हॅव स्टडीड दॅट ॲक्शन वर्ड्स. ॲक्शन वर्ड्स शिकलेत ना तुम्ही? ॲक्शन वर्ड्स कशाला म्हणतात? कृतीदर्शक शब्द. कृती दर्शवणारे ज्या शब्दांमधून विच द वर्ड्स दॅट सजेस्ट अस सम ॲक्शन थ्रू इट्स मिनिंग दॅट इज कॉल्ड ॲक्शन वर्ड्स. ज्या शब्दांमधून आपल्याला ॲक्शन ही दर्शवली जाते, कृती दर्शवली जाते. फॉर एक्झाम्पल प्ले, ईट, रन, सिंग, हे सगळे जे हे कृती दर्शवतात. गाणे म्हणणे, खाणे, जेवणे किंवा झोपणे, स्लीप, हे सगळे ॲक्शन वर्ड्स आहेत. टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन, दीज आर एक्झाम्पल्स गिवन बाय द पोएट. पोएटने आपल्याला हे 4 उदाहरणं दिले. रीड म्हणजे वाचणे, राईट म्हणजे लिहिणे, जम्प म्हणजे उडी मारणे, अँड रन म्हणजे पळणे. हे सुद्धा कृती दर्शवतात. त्यातून काहीतरी ॲक्शन दिसते त्या नामाची, म्हणूनच त्याला ॲक्शन वर्ड्स म्हणतात. हाऊ थिंग्स आर डन, द ॲडवर्ब टेल्स ॲज क्विकली, स्लोली, बॅडली अँड वेल. इन फिफ्थ पार्ट ऑफ स्पीच दॅट इज ॲडवर्ब. 5वा प्रकार कोणता आहे शब्दांच्या जातीचा? क्रियाविशेषण. पहिला प्रकार आपण बघितला नाम, दुसरा बघितला सर्वनाम, तिसरा विशेषण, चौथा क्रियापद आणि 5वा जो प्रकार आहे तो आहे क्रियाविशेषण. क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द म्हणजेच काय? क्रियाविशेषण. द वर्ड दॅट सजेस्ट अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट द ॲक्शन वर्ड इज कॉल्ड ॲडवर्ब. जो शब्द आपल्याला ॲक्शनबद्दल, त्या कृतीबद्दल जास्तीची माहिती सांगत असतो त्याला आपण ॲडवर्ब म्हणतो. ॲज क्विकली, स्लोली, बॅडली अँड वेल. जसं जलद गतीने, हळूवार, वाईटपणे किंवा सुंदर, चांगले, असे हे जे शब्द उदाहरणं दिलेले आहेत कवीने, हे सुद्धा काय आहे? हे ॲडवर्ब्स आहे. ॲडवर्ब्सचे एक्झाम्पल आहे बघा. जर आपण म्हटलं ही इज इटिंग अ मँगो, हे सेंटेन्स बघा. सी दिस सेंटेन्स, ही इज इटिंग अ मँगो. ही इज इटिंग, इन दिस सेंटेन्स ही इज अ प्रोनाऊन. या वाक्यामध्ये बघा, ही एक आहे सर्वनाम, इटिंग इज व्हर्ब, हे आलं क्रियापद, मँगो हे आलं प्रेडिकेट. बट इफ आय से ही इज इटिंग अ मँगो स्लोली, जर मी म्हटलं हेच वाक्य परत रिपीट केलं, तो आंबा खातोय पण कसा खातोय? स्लोली, हळूवारपणे खातोय. स्लोली सजेस्ट ॲक्शन और स्लोली सजेस्ट हाऊ द ॲक्शन इज डन. ती ॲक्शन कशी केली जाते हे दर्शवतं, म्हणून स्लोली इज अ ॲडवर्ब. असे ॲडवर्ब तुम्हाला शोधता यायला हवे. लेसन रीड करायचं आणि त्यामध्ये हे पार्ट्स ऑफ स्पीच कोणकोणते आलेले आहेत ते अंडरलाईन करून लिहायचे वेगवेगळे. द प्रेपोजिशन्स. देन 6th पार्ट ऑफ स्पीच इज प्रेपोजिशन. प्रेपोजिशन्स शोज रिलेशन ॲज इन द स्ट्रीट और ॲट द स्टेशन. प्रेपोजिशन काय दर्शवतो? आपल्याला रिलेशन दर्शवतो. 6th part of speech is prepositions. Preposition shows relation. रिलेशन्स म्हणजे काय? सहसंबंध. बघा, प्रेपोजिशन म्हणजेच काय? शब्दयोगी अवयव. आता हा शब्दयोगी अवयव जो तुम्ही 4थीमध्ये शिकलेले, मला असं वाटतंय बरेच विद्यार्थी स्कॉलरशिपला होते, त्यांना माहिती आहे सगळे शब्दांच्या जाती कोणकोणत्या आहे. तर हा प्रेपोजिशन हा नामामध्ये असलेला संबंध दर्शवतो. फॉर एक्झाम्पल इफ आय से, बघा आता याच्यासाठी आधी उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. ॲज इन द स्ट्रीट, रस्त्यावर किंवा रस्त्याच्या मध्ये. ॲट द स्टेशन, स्टेशनवर किंवा ऑन द रोड. इफ आय से ऑन द ट्री, ओव्हर द हेड किंवा माझ्या डोक्याच्या वर. एक सेंटेन्स मी रीड करते त्यासाठी लक्ष द्या. इफ आय से अ मँगो इज फॉलिंग फ्रॉम द ट्री. मँगो झाडावरून खाली पडत आहे. आता झाडावरून तो जमिनीवर पडतोय, पण याच्यामध्ये या दोघंही शब्दांच्यामध्ये मँगो अँड अर्थ याच्यामध्ये कोणता शब्द आलेला आहे? फ्रॉम. फ्रॉम हा शब्द आलेला आहे, म्हणून फ्रॉम काय आहे? प्रेपोजिशन. कॅट इज सिटिंग ऑन द टेबल. द कॅट इज सिटिंग ऑन द टेबल.
ऑन द टेबल म्हणजेच काय, ती कॅट बसलेली, पण कुठे बसलेली आहे, टेबलवर बसलेली आहे. म्हणून ऑन हा काय आला, प्रेपोजिशन आला, हा शब्दयोगी अव्यय आला. असे शब्दयोगी अव्यय प्रत्येक वाक्यामध्ये असतात आणि ते आपल्याला शोधायचे असतात. ऑन द टेबल, इन द बॉक्स, युअर बुक्स आर इन युअर बॅग, तुमच्या बॅगमध्ये पुस्तकं. मग ते बॅगमध्ये आहे हे दर्शवण्यासाठी काय शब्द वापरला मी, इन. कोणतं प्रेपोजिशन वापरलं, इन प्रेपोजिशन वापरलं. हे आपण ज्यावेळेस शाळा सुरू होईल त्यावेळेस आपण हे एक्झाम्पल्स घेऊन सोडवून घेऊ परत. 7 पार्ट्स ऑफ स्पीच इज कंजंक्शन्स. कंजंक्शन म्हणजेच काय, उभयान्वयी अव्यय. कंजंक्शन्स जॉईन इन मेनी वेज, सेंटेन्स, वर्ड्स और फ्रेज अँड फ्रेज. कंजंक्शन्स काय करतात, वेगवेगळ्या वाक्यांना आणि शब्दांना जॉईन करतात. शब्दांना जोडणारे शब्द, त्यालाच आपण म्हणतो कंजंक्शन्स. फॉर एक्झाम्पल, इफ आय से I am reading a book of English and I am also writing a poem. मी जर म्हटलं वाक्य की मी इंग्लिशचं पुस्तक वाचते आणि मी पोएमसुद्धा लिहिते, तर अँड हे काय आलं, त्यातलं कंजंक्शन. 2 सेंटेन्स जोडणारं, 2 सेंटेन्स म्हणजे काय, 2 वाक्य जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण कंजंक्शन म्हणतो. अँड लास्ट पार्ट ऑफ स्पीच इज इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजेच काय, केवल प्रयोगी अव्यय. फॉर एक्झाम्पल, इफ आय से हार्क, ओ व्हॉट्स अ बिग स्नेक, केवढा मोठा साप आहे, ज्यावेळेस एक्सक्लेमेशनरी मार्क्स आपल्या तोंडातून बाहेर पडतात किंवा एक्सक्लेमेटरी वाक्य आपल्या तोंडातून बाहेर पडतात अचानक घडलेली घटना बघून, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो इंटरजेक्शन्स. द इंटरजेक्शन्स क्राईज आउट, हार्क, आय नीड ॲन एक्सक्लेमेशन मार्क. ही सेज दॅट आय नीड ॲन एक्सक्लेमेशन मार्क म्हणजेच काय, मला उद्गारवाचक चिन्हाची आवश्यकता आहे. याचाच अर्थ काय, यू हॅव टू फाइंड आउट इंटरजेक्शन्स थ्रू एक्सक्लेमेटरी मार्क. एक्सक्लेमेटरी मार्क बघा आणि त्यातून तुम्हाला लगेच ओळखता येईल अशा वाक्यांमध्ये की अरे हे इंटरजेक्शन आहे. आता जर तुम्हाला मोठा पॅरेग्राफ दिला तर त्या पॅरेग्राफमध्ये हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच यू हॅव टू फाइंड आउट इट. मोठा पॅरेग्राफ दिला तर त्यात तुम्हाला ते शोधता यायला हवे, कारण ते सोपे, काही कठीण नाही आहे. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब्स, प्रेपोजिशन्स, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन्स. याचाच मराठीत अर्थ होता नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी. केवल प्रयोगी अव्यय शेवटचा तो समजला असेलच ना, तो त्याचा अर्थ होतो उद्गारवाचक वाक्य. ओ व्हॉट अ ग्रेट थिंग, oh, hark, how. These are interjections. Do you understand it? Now learn this poem once again at home and write down 2 times in your notebook. And tree diagram is also important. Make a tree figure, shows different parts of speech. खाली बघा हे एक पिक्चर दिसतंय ट्रीजचं, झाडाचं चित्र दिसतंय. तर बरेचदा विद्यार्थी काय करतात, दरवर्षी आम्ही मुलांकडनं एक झाडाचं चित्र तयार करून घेतो. त्यांना छान हिरवा कलर द्या, आता तुम्ही घरीच येत आणि काही काम पण नाही आहे, त्यामुळे एक छान असा पुठ्ठा घ्या, त्यावर पांढरा कागद चिपकवा, झाडाचं चित्र काढा, त्याला 8 फांद्या दाखवा आणि असे पानं काढून छान त्याला कलरिंग करून त्याला वेगवेगळे नेम द्या, म्हणजे वेगवेगळे लेबलिंग करा. नाऊन, प्रोनाऊन असे वेगवेगळे लेबल द्या त्याला. आणि तसे तुम्ही त्याचे डिफरंट पार्ट्स मी परत तुम्हाला एकदा शिकवेल, सबटाईप्स शिकवेल. नाऊनचं सबटाईप काय आहे, प्रोनाऊनचं सबटाईप काय आहे. नाऊनचेही प्रकार पडतात, कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, मटेरियल नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन अँड काउंटेबल नाऊन, collective noun. These are these subtypes I will teach it later. Okay, bye.